सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान एक अत्यंत लक्षवेधी घडामोड समोर आले। मनसे नेते बाळासाहेब सर्वदे खून प्रकरणातील आरोपी आणि सोलापूर महानगरपालिकेच्या भाजप नगरसेविका शालन शिंदे यांनी तुरुंगातून थेट मतदान केंद्रावर येत आपला मतदानाचा हक्क बजावलाय। शिंदे आणि सर्वदे कुटुंबात झालेल्या वादात मनसेचे पदाधिकारी असलेल्या बाळासाहेब सर्वदे यांची हत्या झाली होती। या प्रकरणात गेल्या 6 महिन्यांपासून त्या या गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। या निवडणुकीत आपल्याला मतदान करायचे असल्याने त्यांनी न्यायालयाकडे विशेष विनंती अर्ज केला होता। त्यांच्या या मागणीची दखल घेत न्यायालयाने त्यांना केवळ मतदानासाठी ही विशेष परवानगी दिली होती। न्यायालयाच्या या आदेशानंतर पोलीस प्रशासनाने शालन शिंदे यांना कडेकोट बंदोबस्तात उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर आणलं। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर। ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक ICC बँकच्या शेजारी नवी पेठ, पंढरपूर। प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84। पोलिसांच्या कडक सुरक्षेमध्ये त्यांना मतदान केंद्राच्या आत नेण्यात आलं, जिथे त्यांनी आपली मतदान प्रक्रिया पूर्ण केली। मतदानासाठी त्यांचे आगमन होताच उपस्थित राजकीय नेते व मतदारांमध्ये त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली। त्यांची ही उपस्थिती राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये तुरुंगात हलवण्यात आलं। एका खुनाच्या खटल्यातील आरोपी लोकप्रतिनिधी मतदानासाठी बाहेर पडणं ही घटना सोलापूरच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये लक्षणीय ठरली आहे।